चला तर आज आपण छान अशी घरगुती चिकन थाळी पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते। त्यानंतर इथे मी मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे अर्ध्या तासासाठी। हे चिकन तसंच मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। त्यानंतर मी इथे एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक। तर इथं मी 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे। कांदा, धने पावडर हे व्यवस्थित मिक्स करून आणि आपण मॅरिनेट करून ठेवलेलं जे चिकन होतं ते टाकून देणार आहोत। त्यानंतर इथे मी गरम पाणी करून टाकलेलं आहे। गरम पाण्याने खूप छान चव येते। चिकन शिजते तोपर्यंत आपण मसाला भाजून घेणार आहोत। तर इथे मी कांदा सुरुवातीला भाजून घेतला लालसर मस्त असा। त्यानंतर खोबरं, आलं, लसूण हे सर्व व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि आता आपण याला वाटण करून घेणार आहोत। तर इथं मी ग्रीन चिकन फ्राय करणार आहे। तर त्यासाठी सुद्धा मी हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, आलं हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। दोन्ही मसाले छान असे वाटून घेतलेले आहेत। तर सुरुवातीला आपण ग्रीन चिकन बनवणार आहोत। तर इथं मी पहिले तेलात मसाला भाजून घेतलेला आहे आणि इथं चिकन फ्राय करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण काळ्या मसाल्याची भाजी करणार आहोत। तर इथं मी सर्वात आधी मसाला भाजून घेतला आणि नंतर जो मसाला केलेला होता तो टाकून घेतलेला आहे। आता तो मसाला आपला परततोय तोपर्यंत इथे मी जे ग्रीन चिकनसाठी वाटण करून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि चिकन टिक्का मसाला लावलेला आहे। आता ते साईडला ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतर इथं मी मस्त असा मसाला भाजून घेतलेला आहे आणि आपलं जे मिक्सरचं भांडं होतं धुवून तेच पाणी टाकून दिलेलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी चिकनची भाजी आपली तयार झालेली आहे आणि वरून फ्रेश अशी कोथिंबीर टाकून घेतली। त्यानंतर इथं मी भाकरी बनवायला घेतलेली आहे। तर एका भाकरीचं पीठ काढून घेतलं ताटात आणि हाताच्या चवड्याच्या साहाय्याने आपल्याला पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता ताटाला सुद्धा पीठ चिटकलेलं नाही, या अर्थाने आपलं पीठ छान असं मळलं गेलेलं आहे। खाली पीठ टाकून आणि छान अशी आपल्याला दोघी हातांच्या साहाय्याने भाकर थापून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने तव्यावर टाकून वरून पाणी लावून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता पटकन अशी उलटली गेलेली आहे आणि खालची साईड पूर्ण भाजून घेतल्यानंतर जी दुसरी साईड आहे ती सुद्धा मी तव्यावरच भाजलेली आहे आणि खूप छान अशी फुगलेली आहे आपली भाकर। ते इथे तुम्ही बघू शकता। तर इथे मी जे मॅरिनेट करून ठेवलेले चिकन होतं ते सुद्धा छान असं तळून घेतलेलं आहे। तर इथं आजची थाळी पूर्ण झालेली आहे। तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।